पण ॲज अ रेडिओ जॉकी म्हणून काम करत असताना आता जसे आपण सर्वसामान्य प्रेक्षक किंवा सर्वसामान्य रसिक वेगवेगळ्या अभिनेत्यांचे चाहते असतो, तसे तुमच्या आवाजाचे चाहते होतात लोक. कारण बरोबर. रेडिओवरती तुम्हाला सतत ऐकलेलं असतं, तुम्हाला बघितलेलं नसतं. करेक्ट. असे तुझ्या आवाजाचे चाहते असलेले काही अनुभव तुला आले, तुझ्यापर्यंत पोहोचलेत, की आम्ही प्रचंड तुझ्या आवाजाचे चाहते आहोत आणि मी तुझ्या प्रेमात पडलोय तुझ्या आवाजामुळे? ऍक्च्युली चांगले तर नाही सांगणार, चांगले तर खूप आहेत. कारण डेंजरवाले सांगते. कारण मला असं वाटतं की लोकांना असं थ्रिलिंग सस्पेन्स काहीतरी ऐकायला फार आवडतं. सांग ना नक्कीच. 2 घटना घडल्या होत्या. पहिली घटना, माझा शो संध्याकाळचा आहे तो 5 ते 9 आणि असं होतं की संध्याकाळच्या वेळेला 6-7 नंतर सगळं ऑफिस रिकामं झालेलं असतं. मग आपणच एकटे जाणं-येणं आणि सिक्युरिटी गार्ड आपले जे आहेत दादा. एक मुलगा आला जवळपास 8-8:30च्या दरम्यान आणि मी आतमध्ये होते. तर आमचे जे लकी दादा म्हणून आहेत, तर ते आतमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला भेटायला एक मुलगा आलाय. आता युजुअली लिसनर्स वगैरे कोणी आल्यानंतर आपण ग्रीट करतो, कारण इतक्या दुरून ते आलेले असतात. मग मी पण बाहेर आले आणि मी त्याला विचारलं, म्हणलं, "हाय, कसा आहेस?" आता युजुअली आपल्याला इतकी सवय झाली आहे ना, कोणी कसा आहे म्हणल्यावर मी मस्त, तू कसा आहे? मी त्याला विचारलं, "तू कसा आहे?" आणि तो मला म्हटला, "मी ठीक नाहीये." आता मी त्याच्यासाठी रेडी नव्हते ना, ठीक नाहीये. मग मला बरोबर. वाटलं काहीतरी प्रॉब्लेम असेल. मग मी म्हटलं, की "तू बस आणि काय झालं मला सांग." तर तो मला म्हटला, की "माझा मित्र म्हटलाय, की तू मला डंप केलंस." आणि इतकं नवं होतं आणि मी 2 मिनिटं विचार करतीये. मी म्हटलं, "ह्याला नक्की हेच म्हणायचंय का?" मी विचारलं, म्हटलं, काय?" तर तो म्हटला, "नाही, तू मला डंप केलं." आणि असंही वाटत नव्हतं, की तो जोक करतोय. त्याच्या डोळ्यामध्ये ना पाणी आलेलं होतं. अरे बापरे! मग मी त्याला म्हटलं, की "मी तुला डंप करायला आपण कधी डेट केलंय का? किंवा तू मला प्रपोज केलंय का कधी? की मी तुला हो म्हटले आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं, की नहीं अभी ये वर्क नहीं होने वाला." तर 2 मिनिटं शांत बसला आणि तो म्हटला, की "नाही, असं तर काही झालेलं नाहीये." म्हटलं, "मग मी तुला डंप कसं केलं?" मग त्याला 2 मिनिटं कळलं, की काहीतरी झालंय. तो म्हटला, आणि परत पलटला तो आणि म्हटला, की "नाही, पण तू मला डंप केलं." म्हटलं आता काय करू मी? आणि ऑफिसमध्ये एकटी ना. मी म्हटलं, "एक काम कर, तू शांत हो, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते आणि मग आपण ना यावरती बोलूया." आता आमच्या ऑफिसला ना 2 एक्झिट होते. एक फ्रंट आणि एक बॅक एक्झिट. आणि मग मी आमच्या लकी दादाला सांगितलं, की "तू याला पाणी दे. मी गाडीत बसून बाहेर जाऊन घरापर्यंत पोहोचेपर्यंत याला इकडनं हालू नको देऊ, की येते, येते म्हणून सांग." आणि मी तिकडनं सटकले. मला असं वाटतं ना, की काही मेंटल प्रॉब्लेम्स असतात किंवा एक मनामध्येच ना माणूस विचार करून घेतो. आमच्या आवाजामुळे ना, आम्ही घराघरात पोहोचलेलो असतो आणि बरोबर. पुढच्यांना असं वाटायला लागतं, की हा आपल्या घरचा आणि जवळचा व्यक्ती आहे. बरोबर आहे. आणि त्यातनं हे गोष्टी घडतात. हा एक किस्सा झाला. पण सेकंड किस्सा माझ्या अंगावरती येणारा होता. व्हॅलेंटाईन्स डे होतं आणि त्याच्या अगोदरपासनंच एक माझा लिस्नर होता, जो की आमच्याच बिल्डिंगमध्ये 4th फ्लोअरला काम करायचा. आणि तो फुल फॅन, म्हणजे मी एक्झॅजरेट पण नाही करणार. तेव्हा Facebookचं फार क्रेझ होतं आणि त्यानंतर Instagram आलं. Facebook, Instagramवर रोजचे मोजून 100 पेक्षा जास्त त्याचे मेसेजेस असायचे. काय सांगतेस? मोजून. आणि तो म्हणजे 100 पण कसे व्हायचे, की हाय, एंटर. कशी आहेस? एंटर. असे करता-करता 100 मेसेजेस. आणि वाढदिवसाला केक घेऊन येणं, ते कापण्यासाठी तलवार आणणं. हे किस्से सुरू झाले. आता सुरुवातीला मी चिल घेतलं. म्हटलं चला असेल कोणीतरी आणि आपण गोडच बोलतो ना. बरोबर. मग आल्यानंतर त्याला बसवणं, बोलणं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग बघता-बघता व्हॅलेंटाईन्स डे आला 14 फेब्रुवारी. सेम अगेन माझा शो जेव्हा सुटतो, कोणीच नव्हतं. इव्हन लिफ्ट पण बंद होतात आमच्या. तर आम्ही उतरताना 5 मजले खाली उतरायचो. उतरत असताना त्यांनी मला खालीच गाठलं अ, पायऱ्यांमध्ये आणि तो मला म्हटला, की निमी नाव आहे माझं. त्यांनी नवीन नाव ठेवलं निम्स. बरं. निम्स, मला तुझ्याशी बोलायचंय. मग मी म्हटलं, की "ठीक आहे, तू उद्या ये ऑफिसला, आपण बोलूयात काय आहे ते." आणि "नाही, मला आत्ताच बोलायचंय." आणि मग मला थोडंसं शंका आली, की काहीतरी गडबड आहे. मग मी म्हटलं, की "आत्ता नाही, मी फार घाईत आहे," म्हटलं, "मला घरी जायचंय, तर आपण उद्या बोलूयात." आणि मग मी तिकडनं सरळ निघाले आणि कारमध्ये मी माझ्या जाऊन बसले. कारमध्ये बसेपर्यंत त्यांनी त्याची बाईक आणून माझ्या कारच्या समोर लावली. मग माझी थोडीशी म्हणजे मी घाबरले आणि त्याच्यानंतर मग मी हॉर्न वाजवला जोराजोरात. कारण पार्किंग बेसमेंटमध्ये ना. हॉर्न वाजवल्यानंतर वरचे सिक्युरिटी गार्ड आले आणि त्यांनी त्याला थोडं हटकलं, की जाऊ दे मॅडमला वगैरे. तर तो बाजूला सरकला. मला वाटलं सुटलो.
मी गेल्यानंतर माझ्या मागे मागे त्यांनी परत गाडी आणायला सुरू केली आणि तिकडनं एका सिग्नलवरती मी थांबले. भर सिग्नलवरती त्यांनी परत आडवी लावली गाडी. अरे तो बाप. गाडीतनं उतरला आणि त्यांनी मला नॉक केलं गाडीवरती आणि म्हणे की तुम बाहेर आ रही हो या मैं अंदर आऊ. आणि तो असं दिसत होतं की फार हायपर चिडलाय. झाला. आणि मग तोपर्यंत सिग्नल सुटलं, मी गेले. मग माझा एक कलिग होता, तर तो तिथनं जवळच राहायचा. मी त्याला फोन केला, म्हटलं पटकन खाली ये. आणि मग मी त्याच्याकडे गेले आणि त्या मुलाने मग म्हणजे माझा जो कलिग होता, तर त्यांनी त्याला समजवलं की काय तू उद्या ये वगैरे. तर म्हणे नाही नाही मला ती आवडते आणि मला तिच्याशी बोलायचंच आहे. मग कसं बसं समजावून त्यांनी त्याला घरी पाठवलं. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला आला, सगळ्यांसमोर फुल राडे की नाही नाही मुझे तुम पसंदी हो वगैरे वगैरे. मग ते पोलीस स्टेशन पर्यंत गेलं प्रकरण. अरे आणि बापरे. नंतर त्याचा जॉब वगैरे गेला. ते वाईटच झालं. पण मुद्दा हाच की कन्सेंट शिवाय किंवा कोणाला घाबरवून तुम्ही या गोष्टी नाही मिळवू नक्कीच. शकत. सो ती एक गोष्ट होती. मग तेव्हापासून माझी पार्किंग बेसमेंट वरून थोडीशी वरती शिफ्ट करण्यात आली. एवढं डेंजर झोन नको म्हणून.